भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील एअर डिफेन्स रडार आणि तिथलं जी सिस्टम आहे त्याच्यावरती टार्गेट करून हल्ला केलाय। पाकिस्तानच्या कारवाईला त्यांच्याच भाषेत भारतानं प्रत्युत्तर दिले। लाहोरमधला हा जो एअर डिफेन्स सिस्टम आहे ही सिस्टम आता निष्क्रिय झालेली आहे। पाकिस्ताननं कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी या जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवरचे जे भाग आहेत त्या भागांमध्ये हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे आणि या हल्ल्यांमुळे 16 भारतीय निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय। त्यामध्ये 3 महिला आणि 5 लहान मुलांचा आणि इतर नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर येते। या परिस्थितीमध्ये पाकिस्तानचा हल्ला परतवून लावण्यासाठी भारतानं जबरदस्त अशी कारवाई केली आहे। 7 आणि 8 मेच्या रात्री पाकिस्ताननं ड्रोन आणि मिसाईलचा वापर करून अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातल्या अनेक लष्करी तळांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। याला काउंटर करत भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिले। भारतीय हवाई दल आणि S-400 हवाई संरक्षण प्रणालीनं 25 भारतीय शहरांवर, ज्याची की आता नावं सांगितली, या शहरांवरती हवाई हल्ले करण्याचा पाकिस्तानचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडलाय। या घटनेनं S-400 हे भारताचं सुदर्शन कवच असल्याचं सिद्ध झालंय, जे शत्रूंचा प्रत्येक हल्ला हाणून पाडण्यास सक्षम आहे। या ऑपरेशनमध्येही S-400 या भारतीय हत्यारानं भारतीय हवाई क्षेत्राचं रक्षण करण्यात किती महत्त्वाची भूमिका आहे हे परत एकदा अधोरेखित केले। गुरुवारच्या सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधल्या अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केलं। लाहोरच्या हवाई संरक्षण प्रणालीला निष्क्रिय करण्यात आलं, जसं की सुरुवातीला सांगितले। भारताच्या संरक्षण पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचे असलेले प्रमुख लष्करी, हवाई तळ आणि सीमावर्ती क्षेत्रांमधली महत्त्वाची ठिकाणं ज्यावरती पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पाकिस्तानचा त्यामागचा उद्देश असा होता की या प्रदेशांमध्ये भारताच्या हवाई संरक्षण क्षमता आणि लष्करी तयारी जी तिथं सुरू आहे त्याला कमजोर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। आणि ही जी ठिकाणं आहेत ही सुरुवातीला जशी सांगितली 15 ठिकाणं आहेत आणि ह्या 15 ठिकाणांचं नेमकं महत्त्व काय आहे ते आधी आपण जाणून घेऊया। यातलं पहिलं ठिकाण जे आहे ते अवंतीपुरा, श्रीनगर। तर जम्मू आणि काश्मीरमधलं हे प्रमुख लष्करी आणि प्रशासकीय केंद्र आहे आणि पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरचं एक अत्यंत संवेदनशील असा हा प्रदेश आहे। भारताच्या सीमा आणि संरक्षण कारवाईसाठी तिथं नियंत्रण आणण्यासाठी इथली जी सुरक्षा आहे ती खूप महत्त्वाची मानली जाते। त्यानंतर पठाणकोट, पंजाबच्या सीमेजवळचं हे एक महत्त्वाचं शहर आहे आणि धोरणात्मक महत्त्वाचं हे शहर मानलं जातं। इथलं हवाई तळ जे आहे आणि लष्करी छावणी ही पठाणकोटचं त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे। यानंतर अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा ही पंजाबमधली जी शहरं आहेत ही हवाई क्षेत्र आणि लष्करी प्रतिष्ठानांचं एकात्मिक जाळं आहे आणि भारत आणि पाकिस्तान सीमेजवळचं पंजाबचं हे जे स्थान आहे हे यासाठीच खूप महत्त्वाचं मानलं जातं। त्यानंतर लुधियानाजवळचं आदमपूर आणि हलवारा हवाई तळ आहे। भटिंडासह पाकिस्तानकडून येणाऱ्या धोक्यांना तीव्र वेगानं प्रतिसाद देण्यासाठी इथे क्लस्टर तयार केलं जातं, त्यामुळे हे सुद्धा ठिकाण खूप महत्त्वाचं मानलं जातं। आणि त्यानंतर हवाई दल स्थानक एअरस्पेस स्थानक जे आहे भारताचं भुज असेल किंवा उत्तरलाई असेल, फालोदी असेल, नल असेल, चंदीगड, भटिंडाचं चेतक कॉर्प्स ही सुद्धा महत्त्वाची ठिकाणं आहेत आणि ह्या ठिकाणांवरती पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो भारतीय सैन्य दलानं हाणून पाडलाय। भारतीय हवाई दल आणि S-400 S-400 ही जे हवाई संरक्षण प्रणाली आहे भारताकडची, या प्रणालीनं या 15 भारतीय शहरांवरचे हवाई हल्ले करण्याचा जो पाकिस्तानचा प्रयत्न होता तो पूर्णपणे हाणून पाडलाय। या घटनेनं जसं की सांगितलं सुरुवातीला की S-400 ह्या भारताच्या एका महत्त्वाच्या शस्त्राचं जे महत्त्व आहे ते अधोरेखित झालंय, जे शत्रूंचा प्रत्येक हल्ला पाडण्यास सक्षम म्हणून आता ओळखलं जाणार आहे। या ऑपरेशनमध्ये सुद्धा S-400नं भारतीय हवाई क्षेत्राचं रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। ही सिस्टीम रशियानं तयार केलेली आहे। सुमारे $5 अब्ज करारानंतर 2018 मध्ये भारतानं खरेदी केली आणि या करारात भारतानं 5 युनिट S-14 त्या खरेदी केल्या। S-14 ची जी मोबाईल लॉंग रेंज आहे
ती सरफेस सिस्टीम आहे आणि ही प्रणाली स्टेल्थ फायटर जेट, बॉम्बर्स, क्रूज व बॉलिस्टिक मिसाईल आणि UAV ड्रोन यांना लक्ष्य करू शकते। या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या 400 किलोमीटर अंतरावरती जे टार्गेट असेल त्या टार्गेटवरती हल्ला करू शकतात। यामध्ये 2 स्वतंत्र रडार सिस्टम्स आहेत ज्या 600 किलोमीटरपर्यंतच्या हवाई टार्गेटचा शोध घेऊ शकतात। एकाच वेळी 80 हवाई टार्गेट्सवरती नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकतात। सिस्टम ही जी आहे ही सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटांमध्ये फायरिंगसाठी तयार होऊ शकतात। त्यामुळे हे जे आहे ते पाकिस्ताननं भारतावरती हल्ले केल्यानंतर किंवा तसे प्रयत्न केल्यानंतर हे सुदर्शन असं ठरलेलं आहे आणि त्याची चर्चासुद्धा संपूर्ण भारत देशामध्ये सध्या सुदर्शन चक्र अशा अंगानंच त्याची चर्चा होत आहे। त्यामुळं हे जे महत्त्व आणि ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे। आता सध्या जर आपण बघितलं तर भारत आणि पाकिस्तानमध्ये जे संबंध आहेत ते सध्या खूप तणावपूर्ण आहेत आणि अजूनही अनेक ठिकाणांवरून हल्ल्यांच्या बातम्या समोर येत आहेत। भारतानं सुद्धा प्रत्युत्तरामध्ये लाहोरसह रावळपिंडी असेल आणि पाकिस्तानमधल्या बऱ्याच ठिकाणी हल्ले केले आहेत आणि तिथं त्यांचे जे तळ होते ते तळ उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय सैन्यांना यश मिळालेलं आहे। एकूणच या सगळ्या परिस्थितीकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। दरम्यान आपल्याला या संदर्भामध्ये काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।